आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राजीवनगरमध्ये अनधिकृत कत्तलखान्यावर धाड, शेकडो किलो गोमांस जप्त। महापालिका पोलिसांची संयुक्त कारवाई, शेड जमीनदोस्त, तिघांविरोधात गुन्हा दाखल। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील राजीवनगर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यावर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान शेकडो किलो गोमांस जप्त करण्यात आले असून कत्तलखान्यासाठी उभारलेले शेड जमीनदोस्त करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार राजीवनगर परिसरात बेकायदेशीररित्या कत्तलखाना सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात गोमांस साठा आढळून आला। या ठिकाणी उभारलेले तात्पुरते शेड पाडून टाकण्यात आले असून घटनास्थळावरून काही वाहने आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान सकल हिंदू समाज आणि गोरक्षक दलाचे कार्यकर्तेही उपस्थित होते। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। तसेच शहरातील अनधिकृत कत्तलखाने आणि बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे।